विद्येच्या माहेरघरामध्ये पोलिसच बनलेत आता खंडणीखोर। पुण्यामध्ये एका कॉलेजमध्ये तुला ॲडमिशन करून देतो आणि तुझं पुढचं शिक्षण सगळं व्यवस्थित होईल या आशेनेच ती मुलगी या पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकली। त्याच्यामध्ये रील स्टार सोनाली हिंगे ही जिममध्ये नियमित व्यायामाला जात होती। तिथेच या मुलीची तिची ओळख झाली आणि याच हिंगेने PSI बडे आणि कॉन्स्टेबल तायडेसोबत एक बनाव रचला आणि बनाव रचून त्या मुलीला ॲडमिशन देतो म्हणून महाविद्यालयामध्ये गेले आणि प्राचार्यांना त्याच्यामध्ये सगळ्यात ब्लॅकमेलिंग केलं। ब्लॅकमेलिंग कसं केलं तर त्या मुलीला हाताशी धरून त्यांनी एक बनाव केला आणि तिला खोटा तक्रार अर्ज दाखल करायला लावला आणि प्राचार्यांना सांगून तुमच्यावरती सगळे गुन्हे दाखल करू, पोस्को अंतर्गत जे काही गुन्हे असतील ते संबंधित दाखल करू असा बनाव केला आणि या प्राचार्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। प्राचार्यांनी भीतीपोटी आणि सगळ्या आबरू नुकसानीपोटी त्यांना 7 लाख रुपयाची जी आहे खंडणी दिली। घटना घडली, मात्र त्या मुलीला ॲडमिशन मिळालं नाही। वर्ष झालं, तिचं वर्ष देखील शैक्षणिक वाया गेलं आणि त्या मुलीने तिच्या ह्या सगळी हकीकत ही पालकांना सांगितली आणि पालक स्वतः पोलीस आयुक्तालयात जाऊन सगळा प्रकार हा सिपींना सांगतात आणि आज हे 3 पोलीस अधिकारी जे आहेत ते निलंबित झालेत। त्यांचा आता पुढे तपास सुरू आहे। त्याचबरोबर ही सोनाली स्टार जी हिंगे आहे ही पोलीस दलात कार्यरत आहे दामिनी पथकामध्ये आणि नुकताच मर्दानी चित्रपट जो रिलीज झाला त्या चित्रपटाच्या प्रमोशनला ती विदाऊट परवानगी गेली होती। अर्थात तिने या चित्रपटामध्ये काम देखील केलेलं आहे। त्यामुळं हे असे सगळे बनाव रचून पैशाच्या हव्यासापोटी आपली कर्तव्य बजावताना त्यांनी काही कसूर सोडली का आणि अशाच अल्पवयीन मुली आहेत शिक्षण घेणार त्यांचा देखील आता असा वापर करून आपली पोटं भरण्याचं काम करताय। 6 एप्रिल म्हणजे सोमवारच्या दिवशी आमच्याकडं आयुक्त कार्यालयामध्ये एक अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांसहित एक तक्रार घेऊन आली होती आणि त्या तक्रारीमध्ये तिचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तक्रार घेऊन तिचा त्याच्यामध्ये वापर करून काही आमच्या या पोलीस मंडळींनी एका त्यांच्या प्राचार्यांना त्यांच्याकडून काही पैसे उकळले होते। तो जो अर्ज होता त्या अर्जाची सगळी चौकशी पूर्ण करून त्या चौकशीअंती जे काही निष्पन्न झालं त्याच्यावरनं हा गुन्हा बंड गार्डन पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे। एकंदरीत प्रकार अशा प्रकारचा दिसून येतो आहे की याच्यामध्ये या मुलीची काही तक्रार होती। ती तक्रार जी आहे त्या तक्रारीबरोबरच तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला उद्युक्त करण्यात आलं की पॉक्सो च्या पद्धतीची तक्रार, सेक्शुअल हॅरेसमेंटच्या प्रकारची तक्रार द्यावी आणि मग ती तक्रार जी आहे ती घेऊन संबंधित जे या गुन्ह्यातले आरोपी PSI महोदय आहेत ते प्राचार्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांना घाबरून, त्यांना भीती घालून, संस्थेला भीती घालून काही दिवसांमध्ये त्या 8 ते 10 दिवसांचा हा सगळा कालावधी आहे तर जवळपास 7 लाख रुपये या प्राचार्य महोदयांनी भीतीपोटी आपल्या संस्थेची नाचक्की व्हायला नको म्हणून त्यांनी दिलेले आहेत। त्याच्याबाबतचे काही पुरावे असल्याचंही नमूद आहे। ते सगळे पुरावे जे आहेत ते आम्ही तपासाअंती सगळे जप्त करत आहोत आणि त्याच्यामुळं त्यानंतर ते पैसे जे आहेत त्याचं वाटप कसं झाला याच्याबाबतसुद्धा आम्ही तपासाअंतीच तुम्हाला निश्चितपणे त्या गोष्टी आकड्यासहित सांगू शकतो। जे प्राचार्य महोदय आहेत ते या केसमधले फिर्यादी आहेत, तक्रारदार आहेत, त्यांनाही या गोष्टीची जेव्हा ही चौकशी चालू होती त्यावेळी सगळी कल्पना आली की हे कसं काय घडलं आहे। त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींबाबत दुजोरा दिला आणि पीडित महिलेने सुद्धा तिच्याबरोबर ज्या घडलेल्या घटना आहेत त्या गोष्टींची वाच्यता करत असताना पोलीस तपास करत असणाऱ्या, पोलीस चौकशी करत असणाऱ्या टीमला ही सगळी माहिती दिली आणि तिच्या माहितीप्रमाणे ते पैसे वाटून घेण्यात आले होते आणि त्यानंतर तिला या सगळ्या गोष्टीबाबत भीती असेल किंवा या गोष्टीबाबत काही आमिष दाखवण्यात आली, कॉलेजच्या ॲडमिशनबाबत सांगण्यात आलं आणि अशा पद्धतीने त्या अल्पवयीन मुलीकडून या गोष्टी करून घेतलेल्या असल्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला शेवटी न राहून ती तिच्या पालकांसोबत ती तक्रार द्यायला पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी आली होती। हा सगळ्या चौकशीचा विषय पूर्ण करून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास चालू आहे। तपासाअंती आपल्याला कदाचित अजून या गोष्टीचे पैलू, या घटनेचे पैलू आपल्याला कळतील। जी पीडित मुलगी आहे तिने सुद्धा आम्हाला याच्याबाबतच्या कल्पना दिलेल्या आहेत, त्याची खात्री करण्याचं काम चालू आहे।
त्याचा तपास चालू आहे आणि नक्की कशा पद्धतीने कोण अप्रोच झालं, काय झालं, तर हे तपासाअंती आम्ही तुम्हाला निश्चित सांगू. यामध्ये डिपार्टमेंटल कारवाया ज्या असतात, विभागीय कारवाया ज्या असतात त्या तर होणारच आहेत, त्या चालूच आहेत. परंतु त्याचबरोबर तपासामध्ये सुद्धा जे जे योग्य वाटेल जेव्हा त्या पद्धतीने कारवाया करण्यात येतील. इथून पुढं, कारण अनेकदा काय होतं, वर्दीचा गैरफायदा घेऊन अशा गोष्टी केल्या जातात आणि रेलस्टार पोलीस कॉन्स्टेबल या गोष्टी करत असतील तर मी कसं? मला असं वाटतं की या सगळ्या प्रकाराला वगळून सुद्धा पोलीस असेल, कुठल्याही प्रशासनातला कोणताही व्यक्ती असेल, ज्या ठिकाणी लोकांना त्यांचा विश्वास ठेवणं आपल्यावरती अपेक्षित असतं, त्या ठिकाणी कोणीही, मग तो हा विषय जो आहे याच्यात निश्चित तपासानंतर आपल्याला गोष्टी कळतील, न्यायालयामध्ये त्याचा न्यायनिवाडा होईल. परंतु तो अधिकारी असू द्या, तो कर्मचारी असू द्या, तो अंमलदार असू द्या, तो कोणीही असू द्या, विश्वासघात आलेल्या व्यक्तीचा, मदतीसाठी आलेल्या व्यक्तीचा न करणं, समाजाचं न करणं, त्याच्यासाठी आपण बांधील आहोत, आपण कटिबद्ध आहोत, आपण त्याची शपथ घेतलेली आणि त्याचंच अनुपालन आपण केलं पाहिजे.